नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुसिव्ह न्यूज 24. मी बालाजी जगतकर, न्यूज ब्युरो चीफ. आजची प्रमुख बातमी. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांनी एक दिवसीय मूक धरणे आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. बीड जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, यूट्यूब आणि डिजिटल माध्यमांचे पत्रकार, संपादक, वार्ताहर तसेच प्रेस फोटोग्राफर यांनी या आंदोलनात सहभागी होत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला. पत्रकारांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा आणि आपली भूमिका मांडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करून करण्यात आलेली कारवाई अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि लोकशाही मूल्यांना बाधा आणणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी पत्रकारांनी शासनाकडे 5 प्रमुख मागण्या केल्या. जंतर मंतर येथील लाठी हल्ल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी. घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्यात यावे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर संवादातून सकारात्मक तोडगा काढण्यात यावा आणि संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकं अर्थात SIT मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. पत्रकारांनी शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहावे आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त केली. या आंदोलनात वैभव स्वामी, संजय मालानी, बालाजी जगतकर, दीपक जाधव, नितेश उपाध्ये, सोमनाथ खटाल, आयेशा शेख, अनिल कचरे, पूजा निर्मळ, ज्योती तुसांबर, आकाश सावंत, महेंद्र मुडोरकर, हरिदास तावरे, महादेव सवाई, व्यंकटेश वैष्णव, दादा धनवे, शेख इमरोज शरीफ, अमीर हुसैन, कृष्णा शिंदे, संतोष राजपूत, गोकुल इंगळे, बालाजी शिंदे, नितीन चव्हाण, नितीन जोगदंड, प्रवीण वडमारे. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आणि एकंदर जे आंदोलन विद्यार्थ्यांचं सुरू होतं त्या आंदोलनावर ज्या पद्धतीने पोलिसांनी अमानुष लाठीमार केलाय, जे क्रौर्य दाखवलंय, त्या क्रौर्याचा, त्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी आज बीड जिल्ह्यातील सर्व माध्यमांचे प्रतिनिधी एकत्रित येऊन हे जे लोकशाहीला काळिमा फासण्याचं काम आहे, सामान्यांचा आवाज दडपण्याचं जे काम केंद्र सरकारकडून होत आहे, सरकारच्या त्या कृतीचा निषेध माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून सर्व माध्यमातले व्यक्ती करतायत आणि तो निषेध व्यक्त करण्यासाठी, निवेदन देण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून हा निषेध व्यक्त करण्यात आलाय. केंद्र सरकारनं जी काही लोकशाही विरोधी कृती केली आहे, एक माध्यम म्हणून सर्व माध्यमे त्या कृतीला ठामपणे विरोध करतायत, हा संदेश या माध्यमातून दिला गेला आहे.